नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 32.2 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, ही एक बहुपदी आहे आणि ही बहुपदी यांच्या बेरजेत कोणती बहुपदी मिळवल्यास आपल्याला हे उत्तर येईल. ही बहुपदी मिळेल. पहा, या दोन बहुपदींची बेरीज आणि त्यामध्ये कोणती बहुपदी मिळवल्यास आपल्याला ही बहुपदी मिळेल. ही दिलेली बहुपदी x² -5x + 7 आहे. यांची बेरीज म्हणजे ह्या दुसऱ्या बहुपदीची बेरीज करायची आपल्याला 2x² + 4. यांच्या बेरजेत कोणती बहुपदी मिळवल्यास, समजा बहुपदी आपण p समजू, ती कोणती बहुपदी p म्हणजे पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी. समजा आपण ही बहुपदी मिळविली तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे? 5x² + 4x + 3 ही बहुपदी मिळेल. यावरून आपल्याला ही बहुपदी कोणती आहे हे काढता येईल. पहा, x² आहे, येथे x² आहे, म्हणजे x² आणि 2x² दोघांची बेरीज 3x² होईल. -5x हे 7 आणि हे 4 दोघांची बेरीज 11 होईल. आणि प्लस ही पॉलिनॉमियल काढायची आपल्याला, म्हणजे बहुपदी कोणती आहे काढायची. आणि 5x² + 4x + 3. पहा, आपल्याला ही किंमत काढायची आहे. ही बहुपदी कोणती आहे काढायची आहे. समजा ती बहुपदी आपली कोणती असेल? 5x² - 4x + 3 या बहुपदीमधून ही बहुपदी आपल्याला वजा करायची. एवढी बहुपदी वजा करायची म्हणजे मायनस आणि पूर्ण बहुपदीला आपण कंस करणार आहोत, कारण या बहुपदीमध्ये 3 पदे आहेत, त्यामुळे ते कंस करावे लागेल आपल्याला. पूर्णच बहुपदी मायनस करायची आहे. तर पहा, 5x² - 4x + 3 मायनसने कंस सोडून घेऊ म्हणजे प्रत्येक पदाचं साईन चेंज होईल. -3x² + 5x आणि हे -11 होतील. सारख्या टर्म कोणत्या आहेत येथे? हे स्क्वेअर आहे, येथे पण स्क्वेअर आहे, म्हणजे 5x² आणि -3x² म्हणजे काय होईल? 2x². येथे 4x आहेत, येथे 5x, दोघांची बेरीज 9x होईल. -11 मधून 3 गेले तर -8, म्हणजे ही बहुपदी मिळणार आहे आपल्याला. ही बहुपदी त्या दोन बहुपदीमध्ये मिळवावी लागेल म्हणजे उत्तर आपल्याला हे मिळेल. ती बहुपदी कोणती आहे? 2x² + 9x - 8. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा केल्यास आपल्याला ही बहुपदी मिळेल. पहा, दिलेली बहुपदी ही आहे. या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा केल्यास, समजा ती बहुपदी आपण p वजा करू. p ही बहुपदी वजा केल्यास आपल्याला 2a² + 5 ही बहुपदी मिळेल. पहा, यावरून आपल्याला p ची किंमत काढायची म्हणजे आपली बहुपदी कोणती हे आपल्याला मिळेल. तर -p आपण या बाजूला राहू देऊ आणि ही बहुपदी या बाजूला पास करू म्हणजे काय होईल? -p बरोबर 2a² + 5 आणि मायनस ही पूर्ण बहुपदी मायनसमध्ये घ्यायची आपल्याला, कारण या बाजूला सर्व टर्म पास होणार आहेत म्हणून मायनस होतील. जशास तशी बहुपदी आपण या साईडला मायनसमध्ये पास केलेली आहे. तर पहा आता 2a² + 5 मायनसने कंस सोडून घेऊ. -a² मायनस प्लस होईल 2a आणि मायनस प्लस मायनस होतील 5. पहा, 2a² आहे आणि a². 2a² मधून a² गेला तर राहील a². हे +5 आहेत आणि हे -5 आहेत, कॅन्सल होतील. मग काय राहील? 2a + 2a. ही किंमत कशाची आलेली आहे? -p ची. आपल्याला फक्त p पाहिजे म्हणून काय करू? हा मायनस या साईडला पास करू म्हणजे कंसामध्ये a² + 2a होईल. मायनसने कंस सोडून घेऊ म्हणजे काय होईल? -a² मायनस प्लस मायनस होतील 2a. ती बहुपदी कोणती असेल? -a² - 2a -a² - 2a म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, तिसरा प्रश्न, या बहुपदीतून ही बहुपदी वजा करून आलेल्या बहुपदीत ही बहुपदी आपण मिळवली असता कोणती बहुपदी मिळेल.
पहा या दोन बहुपदींची आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणजे 3m वर्ग मायनस 5m प्लस 7 वजा करायचे आहेत, मायनस साईन आणि पूर्ण बहुपदीला कंस करावे लागेल आपल्याला, कारण पूर्ण बहुपदी वजा करायची आपल्याला. ही बहुपदीची वजाबाकी घ्यायची आपल्याला आणि आलेलं उत्तर त्यामध्ये ही बहुपदी मिळवायची आपल्याला. पहा हे उत्तर काय येईल आपलं, 3m वर्ग मायनस 5m प्लस 7 मायनसने कंस सोडून घेऊ, मायनस m वर्ग होईल, मायनस प्लस मायनस होईल 2m आणि मायनस यांचा गुणाकार प्लस होईल 3. पहा 3m वर्ग आहे तर येथे m वर्ग आहे, m स्क्वेअर 3m स्क्वेअरमधून 1m स्क्वेअर गेले तर 2m स्क्वेअर राहतील. येथे मायनस 5m आहे, येथे 2m आहेत म्हणजे मायनस 7m होतील आणि 7 आणि 3 दोघांची बेरीज 10 होईल. पहा आलेल्या बहुपदीत, आता आलेली बहुपदी ही झाली आपली, त्या बहुपदीमध्ये ही बहुपदी मिळवायची आपल्याला, म्हणजे आता 2m स्क्वेअर मायनस 7m प्लस 10 या बहुपदीमध्ये आपल्याला कोणती बहुपदी मिळवायची, प्लस ही बहुपदी मिळवायची, मायनस 2m स्क्वेअर प्लस 2m प्लस 2. पहा 2m स्क्वेअर मायनस 7m प्लस 10 प्लसने गुणाकार करायचा आहे कंसाला, म्हणजे चिन्हाला काही फरक पडणार नाही, तेच चिन्ह राहतील आणि कंस निघून जाईल. पहा येथे 2m स्क्वेअर आहे, येथे मायनस 2m स्क्वेअर आहे, प्लस आहे मायनस आहे, सेम टर्म आहेत, अपोजिट साईन आहेत म्हणजे कॅन्सल होईल. मायनस 7m आहेत, येथे प्लस 2m आहेत, मायनस 7mमधून 2m गेले तर मायनस 5m राहतील. येथे 10 आहेत, येथे 2 आहेत, दोघांची बेरीज 12 होईल, मायनस 5m प्लस 12 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट चौथा प्रश्न, ही बहुपदी वजा ही बहुपदी आणि अधिक ही बहुपदी या बहुपदींना सरळ रूप दिले असता कोणती बहुपदी मिळेल. म्हणजे सरळ रूप म्हणजे ही सोडवायचं आपल्याला, प्लस मायनस करायचे. तर पहा 4x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 ही पहिली बहुपदी, मायनस करायची आपल्याला 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 आणि यामध्ये प्लस करायचे x स्क्वेअर प्लस x मायनस 5. कोणती बहुपदी मिळेल, 4x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 मायनसने कंस सोडून घेऊ, म्हणजे प्रत्येक पदाचं साईन चेंज होईल आणि कंस निघून जाईल, म्हणजे मायनस 3x वर्ग होईल, मायनस 2x होतील, मायनस 1 होईल आणि प्लसने गुणाकार केला कंस निघून जाईल, चिन्हाला काही बदल होणार नाही, प्लस x मायनस 5. पहा आता सारख्या टर्म कोणत्यात, ही स्क्वेअरची आहे, ही पण स्क्वेअरची आहे आणि ही पण स्क्वेअरची आहे. 4 आणि हे 1 5 होतील, 5x स्क्वेअर, 5x स्क्वेअरमधून 3x स्क्वेअर गेले म्हणजे 2x स्क्वेअर राहतील. पहा एक्सची टर्म मायनस 5x मायनस 2x म्हणजे हे मायनस 7x होतील, मायनस 7xमधून 1x प्लस झाला तर मायनस 6x होतील, मायनस 6x. नंतर हा कॉन्स्टंट 7 आहे, हा मायनस 1 आहे आणि हा मायनस 5 आहे, मायनस 1 मायनस 5 म्हणजे मायनस 6 होतील आणि प्लस 7 म्हणजे प्लस 1 येणार आहे. ही बहुपदी मिळेल आपल्याला 2x स्क्वेअर मायनस 6x प्लस 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पाचवा प्रश्न, आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे, आताच्या सारखाच प्रश्न आहे. पहा सोडून घेऊ कंस, आपण 2ने कंसाला गुणाकार करू म्हणजे 2x होतील प्लस 2y होतील प्लस 2z होतील, करू मायनस 3x होतील, मायनस 3ने मल्टिप्लाय करू मायनस 3x होतील, मायनस मायनस प्लस होतील, पहा हे 3y आणि मायनस प्लस मायनस 3z होतील आणि प्लस x मायनस y मायनस z. पहा आता सारखे टर्म आपण काय करू, जवळजवळ लिहू म्हणजे कॅल्क्युलेशन चुकणार नाही आपलं. येथे 2x आहे, 2x
नंतर एक्सची टर्म ही आहे -3x, नंतर एक्सची ही आहे +x. एक्सच्या घेतल्या, आता वायच्या घेऊ आपण. 2y आहे +2y +3y आणि -y. ज्या टर्म घेतल्या त्याला खाली मी मार्किंग केलेली आहे, म्हणजे टर्म आपली विसरणार नाही. पहा येथे 2z आहे, 2z -3z +2z -3z आणि हा -z आहे. पहा सगळ्यांना मार्किंग आलेली, म्हणजे सर्व टर्म आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. पहा ही बेरीज करता येईल x y आणि z. 2x हा एक 3x मधून 3x गेले म्हणजे पूर्ण कॅन्सल होणार आहेत. 2y 3y म्हणजे 5y होतील. 5y मधून 1y गेला तर 4y. नंतर पहा -3z -z म्हणजे 4z -4z होतील. त्यातून 2z प्लस झाले तर -2z. 4y -2z 4y -2z म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न. पुढे प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला a ची किंमत, b ची किंमत आणि c ची किंमत ही घ्यायची आहे आणि d ची किंमत काढायची आहे. तर पहिला प्रश्न a + b = d. पहा आपल्या d ची किंमत काढायची आहे. a + b = d दिलेलं आहे आपल्याला. d ची किंमत म्हणजे a आणि b ची बेरीज करायची आपल्याला. a म्हणजे काय? 5x² - 7x + 6 आणि b म्हणजे काय? 2x² + 7 बरोबर d येणार आहे. 5x² 2x² दोघांची बेरीज 7x² होईल. पहा -7x 6 आणि 7 13 म्हणजे +13. ही किंमत कशाची? d ची येणार आहे. म्हणजे ती बहुपदी कोणती असेल? 7x² - 7x + 13 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पहा a b c च्या याच किमती घ्यायच्यात आणि d ची किंमत काढायची आपल्याला. परंतु इक्वेशन कसं दिलेलं आहे? a + d = c. आपल्याला d ची किंमत काढायची म्हणून d = c - a होईल. आता c ची किंमत काय आहे? x² + 2x - 3 आणि a ची किंमत मायनस करायची आपल्याला, म्हणजे बहुपदी आहे ती म्हणून आपण कंस घेतलेला आहे. 5x² - 7x + 6. पहा कंस सोडून घेऊ आपण. 2x - 3 मायनसने कंस सोडवायचा आहे, म्हणजे प्रत्येकाचा साईन चेंज होईल आणि कंस निघून जाईल. मायनस आहेत 7x तर +7x होतील. हे प्लस आहेत तर हे -6 होतील. पहा x² आहे -5x². -5 मधून 1 गेला तर -4x² +2x + 7x म्हणजे +9x होतील. -3 -6 म्हणजे -9 होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. येथे a + b = c + d. a + b = c + d. आपल्याला किंमत काढायची आहे, d ची काढायची आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू c + d = a + b. काहीच बदल केला नाही. ही बाजू या बाजूला लिहिली आणि ही बाजू या बाजूला. तर पहा आता d ची किंमत काढायची म्हणून आपल्याला काय करावं लागेल? यामधून c मायनस करावं लागेल. म्हणजे d = a + b आणि -c होईल. बरोबर आहे. आता किमती टाकू आपण. a ची किंमत आपल्याला काय दिलेली आहे? 5x² - 7x + 6. b ची किंमत 2x² + 7 -c ची किंमत मायनस करायची -x² + 2x - 3. पहा कंस सोडून घेऊ. या टर्म ॲज इट इज लिहून घेऊ आपण. 2x² + 7 -x² होईल. -2x होतील. +3 होणार आहे. पहा आता इथे
5x वर्ग आहे, नंतर 2x वर्ग आहे, 5 आणि 2 7x वर्ग होईल आणि त्यामधून 1x वर्ग मायनस होईल, म्हणजे 6x वर्ग येईल. 7x मायनसमध्ये आहेत आणि हे 2x मायनसमध्ये आहेत. -7 -2 म्हणजे -9x होतील. -9x होतील. 6 आणि 7 13 आणि +3 म्हणजे 16 म्हणजे +16. 6x वर्ग -9x + 16 -9x + 16 म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा, येथे आपल्याला d ची किंमत काढायची आहे. दिलेलं समीकरण a + d बरोबर a आहे, म्हणून d ची किंमत काय होईल? a हा मायनसमध्ये होईल. a - a म्हणजे काय होईल? 0 होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पहा, दिलेलं समीकरण a + b बरोबर a + d आहे. आपल्या d ची किंमत काढायची आहे, म्हणून d बरोबर काय होईल? हे a + b आणि त्यामधून हा a मायनस होणार आहे. पहा, a आणि +a - a कॅन्सल, फक्त b राहील. b ची बहुपदी कोणती आहे? 2x वर्ग + 7. 2x वर्ग + 7 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. पहा, दिलेलं समीकरण आपल्याला a - c बरोबर a - d आहे. आपल्याला d ची किंमत काढायची आहे, तर आपण असं लिहू, ही बाजू प्रथम लिहू, a - d बरोबर a - c बरोबर आहे. आता आपल्याला d ची किंमत पाहिजे, म्हणजे -d बरोबर काय होणार आहे? a - c हा a मायनसमध्ये जाणार आहे, -a. पहा, a आणि -a कॅन्सल, काय राहील? -c राहील, म्हणजे -d बरोबर -c. दोन्ही बाजूला मायनस आहेत, समीकरण आहे कॅन्सल, मायनस कॅन्सल, म्हणजे d ची किंमत किती आहे? c एवढी. c किती आहे? x वर्ग + 2x - 3. x वर्ग + 2x - 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 येथे बरोबर आहे. पहा, दिलेलं समीकरण a + d बरोबर 0 आहे. आपल्याला d ची किंमत काढायची आहे. d बरोबर काय होणार आहे? फक्त 0 - a होणार आहे, म्हणजे काय? -a म्हणजे काय आहे? 5x वर्ग - 7x + 6. जर आपण मायनस साईनने कंस सोडविला तर -5x वर्ग +7x होतील आणि -6 होतील, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पहा, येथे समीकरण a - d बरोबर 0 दिलेलं आहे. आपल्याला d ची किंमत काढायची, म्हणजे -d बरोबर काय होईल? -a होणार आहे. दोन्ही बाजूला मायनस आहेत, कॅन्सल, म्हणजे d ची किंमत किती असणार आहे? a बरोबर असणार आहे. a ची किंमत काय दिली आपल्याला? 5x वर्ग -7x + 6. 5x वर्ग -7x + 6 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न, या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता ही बहुपदी आपल्याला मिळेल? पहा, या बहुपदीत 3x घन आहे -2x वर्ग + 3 कोणती बहुपदी मिळविली असता? समजा p ही बहुपदी मिळविली आपण, तर आपल्याला उत्तर काय येते? 3x वर्ग + 4. म्हणजे ही p बहुपदी कोणती आहे ती आपल्याला काढायची आहे. तर आपण p बरोबर काय होणार आहे? 3x वर्ग + 4 मायनसमध्ये ही बहुपदी जाणार आहे. 3x घन -2x वर्ग + 3. पहा, सोडून घेऊ आपण आता कंस. 3x वर्ग + 4 मायनसने ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे, +2x वर्ग होईल आणि -3 होणार आहे. 3x वर्ग आहे, 2x वर्ग आहे, 3 आणि 2 5x वर्ग होईल, +4 आहेत आणि -3 आहेत, म्हणजे काय होईल? +1 होणार आहे आणि -3x घन असाच राहणार आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, -3x घन प्लस उतरत्या क्रमाने घन लिहिला, नंतर वर्गाची टर्म लिहिली आपण आणि नंतर कॉन्स्टंट लिहिला,
म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. या दोन बहुपदींच्या बेरजेतून ही बहुपदी वजा केली असता आपल्याला कोणती बहुपदी मिळेल? या दोन बहुपदींची बेरीज करू आणि त्यातून ही बहुपदी वजा करू आपण. म्हणजे 8x - 6y + 4 बेरीज करायची आपल्याला. या दोन बहुपदीची 6y - 3x आहे आणि +7 आणि वजा करायची ही बहुपदी 4 + 9y + 2x. पहा आता 8x - 6y + 4 + 6y - 3x + 7 मायनसने कंस सोडून घेऊ. -4 - 9y होतील, मायनस प्लस मायनस होतील 2x. 8x नंतर -3x, एक्सच्या टर्म आपण जवळजवळ लिहिणार आहोत आणि -2x. एक्सच्या लिहिल्या, आता वायच्या जवळ लिहू आपण. -6y + 6y नंतर -9y. आता कॉन्स्टंट लिहू आपण. +4 + 7 - 4. पहा x ची बेरीज करू, y ची बेरीज आणि कॉन्स्टंटची बेरीज. -3 आणि -2 -5 होतील आणि +8 म्हणजे 3x + 6y -6y कॅन्सल होतील. -9y 7 आणि 4 11, 11मधून 4 गेले 7 राहतील किंवा 4 कॅन्सल होतील आणि फक्त 7 राहतील. पहा ही बहुपदी मिळेल आपल्याला. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट 9वा प्रश्न. जर ही बहुपदी आणि ही बहुपदी समान असेल तर ABCDच्या अनुक्रमे किमती कोणत्या? पहा बहुपदी कशी दिलेली आहे. ax3 + bx² + cx + d समान आहेत, म्हणजे समान 4x3 - 5x² + 7x - 6 या बहुपदी समान असतील तर ABCDच्या किमती अनुक्रमे कोणत्या? पहा बहुपदी समान आहेत म्हणजे यांचे सहगुणक समान असतील. येथे x3 त्याचा सहगुणक a आहे आणि येथे x3 त्याचा सहगुणक 4 आहे. म्हणजे a ची किंमत किती असणार आहे? a बरोबर 4. b ची किती असणार आहे? -5. b बरोबर -5. c ची किंमत 7 असणार आहे कारण ते x चे सहगुणक आहेत. आणि d ची किंमत किती असेल? हा कॉन्स्टंट आहे तर हा कॉन्स्टंट आहे -6. अनुक्रमे म्हणजे ABCD हा क्रम कसा आलेला आहे? 4 - 5 7 आणि -6. 4 - 5 7 आणि -6 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा येथे ABCDची किंमत काढायची. a + b + c + d. a ची किंमत येथे 4 आहे प्लस b ची किंमत -5 आहे, c ची किंमत 7 आहे आणि d ची किंमत -6 आहे. सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. 4 ± -5 + 7 ± -6 +4 +7 +11 होतील. -5 -6 -11 होतील. 11 - 11 म्हणजे 0. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा ही किंमत काढायची आपल्याला. a × b × c मायनस करायचे नंतर b × c × d बरोबर किती येईल? a ची किंमत आपण काय घेणार? 4 घेणार. b ची किंमत -5 आणि c ची किंमत 7 यांचा गुणाकार मायनस करायचे आपल्याला. b ची किंमत -5, c ची किंमत 7 आणि d ची किंमत -6. -140 होतील. हे मायनस आणि हा गुणाकार किती येणार आहे? मायनस मायनस प्लस गुणाकार येणार आहे हा. 7 × 5 = 35. 35 × 6
35 गुणिले 6, 6 पंचे 30, 6 18, 19 20 21 म्हणजे 210 येणार आहे. मायनस मायनस प्लसच येणार आहे. हा येथे मायनस पहा मायनस आहेत, हे मायनस आहेत. मायनस 140 मायनस 210 म्हणजे दोघांची बेरीज घ्यायची आपल्याला. चिन्ह कोणतं येईल? मायनसचं येणार आहे. मायनस 210 आणि मायनस 140 ही बेरीज घ्यायची आपल्याला. मायनस 350 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, या बहुपदीची किंमत x बरोबर 2 असताना 35 असेल तर यमची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. यामध्ये जो यम आहे त्या यमची किंमत किती आहे? जर एक्सची किंमत आपण 2 पुट केली या बहुपदीमध्ये तर एक्सचा वर्ग मायनस यम एक्स प्लस 7 आहे. जर एक्सची किंमत 2 आपण ठेवली, आता एक्सची किंमत 2 ठेवू आपण. जेथे एक्स आहे तेथे 2 ठेवायचं. एक्सचा वर्ग आहे म्हणून 2चा वर्ग मायनस यम आणि एक्सऐवजी 2 ठेवायचे आपल्याला आणि प्लस 7. पहा 2चा वर्ग 4 मायनस हे 2 यम होतील आणि प्लस 7. पहा मायनस 2 यम 7 आणि 4 11 होतील प्लस 11. परंतु ही किंमत किती दिलेली आपल्याला? 35. म्हणजे मायनस 2 यम प्लस 11 बरोबर 35. यावरून यमची किंमत काढता येईल. मायनस 2 यम बरोबर 35 वजा 11 होतील. 35मधून 11 गेले 24 राहतील म्हणजे मायनस 2 यम बरोबर 24. म्हणून मायनस यम बरोबर 24 भागिले 2 होतील. मायनस यम म्हणजे 12 येणार आहे. बे 1 बे, बे 2 4 म्हणजे यमची किंमत मायनस यम बरोबर 12. म्हणून यम बरोबर किती? मायनस 12. हे साईन मायनस या साईडला गेलं मायनस 12 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 11वा प्रश्न, ही बहुपदी आहे आणि या भाज्याला, ही बहुपदी म्हणजे भाज्य आहे आणि एका भाजकाने पूर्ण भाग जातो व भागाकार किती येतो? तर ही बहुपदी भागाकार येतो तर तो भाजक कोणता? पहा हा काय आहे? भाज्य आहे. भाज्य म्हणजे 3m घन प्लस 7m वर्ग प्लस 5m प्लस 1 हा भाज्य आहे. म्हणजे याला आपण भाग देणार आहोत. आणि भागाकार किती येतो म्हणजे उत्तर किती येते पहा 3m वर्ग प्लस 4m प्लस 1 म्हणजे हा भागाकार येतो. येथे भाजक कोणता आहे म्हणजे येथे बहुपदी कोणती असेल भाजक, ती बहुपदी आपल्याला काढायची आहे. पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी कोणती असेल भाजक. आणि काय दिलं आपल्याला? पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो म्हणजे काय? बाकी शून्य येते. पूर्ण भाग जातो याचा अर्थ बाकी किती येते? शून्य येते. तर तो भाजक कोणता म्हणजे पीची किंमत किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. पहा या दोघांचा गुणाकार केला आपण, नंतर ही बाकी मिळवली तर उत्तर काय असते? हेच असते. म्हणजे भाज्य हा भाज्य बरोबर भाजक म्हणजे कशानं आपण भाग दिलाय? भाजक गुणिले भागाकार, गुणिले भागाकार आणि प्लस बाकी. याची किंमत किती असते भाज्याची? भाजक गुणिले भागाकार आणि प्लस बाकी हे सूत्र आहे आपल्याला. तर या सूत्रावरून आपल्याला काय काढायचं आहे? भाजक काढायचं आहे. म्हणजे भाजक काय असेल? भाजक काढू आपण. बाकी तर शून्य आहे येथे कारण पूर्ण भाग जातो आहे. म्हणून भाजक बरोबर काय होईल? यावरूनच भाजकची किंमत काय निघेल? भाजक बरोबर हे भाज्य भागिले भागाकार, कारण हे गुणाकारामध्ये आहेत तिकडे गेल्यावर भागाकारात जातील. भागाकार बरोबर आहे. आता आपल्याला भाजक काढायचा आहे. भाज्य काय दिलेलं आपल्याला? भाज्य हा आहे आणि भागाकार हे आहे. म्हणजे या बहुपदीला या बहुपदीने आपल्याला भाग द्यायचा आहे. भाज्य भाज्य म्हणजे 3m घन प्लस 7m वर्ग प्लस 5m प्लस 1 आणि भागाकारने भागायचं आहे. भागाकार किती दिलेला आहे? 3m वर्ग, 3m वर्ग प्लस 4m प्लस 1. हा भागाकार कसा करतात हे आपण 8वीला सिलेबसमध्ये पाहिलेलं आहे. येथे पहिली टर्म कोणती आहे? 3m घन आहे. 3m घन. तर येथे पहिली टर्म कोणती आहे? 3m वर्ग आहे.
3mच्या वर्गाने भाग देऊ. तर काय होईल, 3 3 कॅन्सल होतील, m² म्हणजे येथे घन असल्यामुळे फक्त m राहील. याची किंमत काय येईल, m येईल. म्हणजे आपण पहिला भाग कशाने देणार, m ने भाग देणार. म्हणजे m आणि n चा गुणाकार करणार. m गुणिले 3mचा वर्ग म्हणजे 3mचा घन होईल आणि m गुणिले 4m म्हणजे 4mचा वर्ग होईल. m गुणिले 1 म्हणजे फक्त m होणार आहे. ही वजाबाकी घ्यायची म्हणजे साईन चेंज होतील, हे कॅन्सल होईल. 7मधून 4 गेले, 3mचा वर्ग राहील. 5mमधून 1m गेला तर 4m राहतील आणि हा प्लस 1. आता पहा, येथे भाग द्यायचा आपल्याला. पहिले पद 3mचा वर्ग आहे. येथे पहिले पद कोणतं आहे, 3mचा वर्गच आहे. या दोघांचा भागाकार घेतला तर उत्तर काय येईल, 1. म्हणजे भाग कशाने देणार आपण, +1ने. +1ने भाग दिला तर +1ने याला मल्टिप्लाय करायचं. 1ने मल्टिप्लाय केलं, +1ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर हेच येईल, बरोबर आहे. म्हणजे काय येईल, ते 3mचा वर्ग प्लस 4m प्लस 1. ही वजाबाकी घ्यायची, साईन चेंज होतील. पहा, सारख्या टर्म आहेत, साईन अपोजिट आहेत म्हणजे कॅन्सल होईल. बाकी किती येईल, 0. हे सगळं कॅन्सल होऊन बाकी 0 येणार आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं, m+1. म्हणजे भाजक काय असेल येथे आपला, m+1. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 12वा प्रश्न 2019च्या परीक्षेला आलेला आहे मित्रांनो. येथे आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. पहा, उत्तरामध्ये ह्या 2 बहुपदी तर सारख्या नसणार आहेत. हे यांची किंमत एकच आहे. पहा, 1 आणि 2चा घातांक 0. म्हणजे कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल त्याचं उत्तर 1 असते. म्हणजे हे 2 पर्याय बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 4 आपला बरोबर येईल. परंतु हे सोडवायचं कसं, तर पहा, म्हणजे न सोडवताही आपल्याला गेस करता आला असता की पर्याय क्रमांक हेच बरोबर असतील. कारण 2 अचूक पर्याय पाहिजे होते. कारण दोघांची किंमत एकच असेल. या दोघांची किंमत एकच आहे. परंतु या दोघांची किंमत येथे सारखी होणार नाही आहे. 4x वर्ग - 9x + 7 प्लस असल्यामुळे कंस काढून घेतो मी, +5x - 1 आणि मायनसने कंस मल्टिप्लाय करून घेतो. म्हणजे -5x वर्ग होईल, +4x होतील आणि -5 होतील. ही किंमत काढू आपण आता. पहा, 4x वर्ग नंतर x वर्ग -5x वर्ग, टर्म जवळजवळ लिहिलेले आहेत. नंतर -9x, नंतर x ची 5x, नंतर x ची 4x. नंतर आता कॉन्स्टंट 7 आहे, नंतर -1 आणि नंतर -5. पहा, 4x वर्ग आहे, x वर्ग आहे, हे 5x वर्ग होईल आणि -5x वर्ग म्हणजे 5मधून 5 गेले 0. म्हणजे हे कॅन्सल होईल, तिन्ही टर्म कॅन्सल होतील, बरोबर आहे. -9x आहेत, हे 5x आणि 4x म्हणजे 9x होतील आणि हे -9x म्हणजे ह्या तिन्ही पण कॅन्सल होतील. येथे काय राहील, 7 आहेत, -1 -5 म्हणजे -6 होतील. 7मधून -6 गेले तर +1, उत्तर काय येईल, 1. पहा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे 2चा घातांक 0 दिलेला आहे. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल त्याची व्हॅल्यू किती असते, 1. म्हणजे याची व्हॅल्यू किती, 1च आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 बरोबर आहेत. 1 आणि 4 बरोबर आहेत. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.